श्रीराम समर्थ परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, मूर्ख म्हणजे अज्ञानी, मूढ माणूस. मोहग्रस्त माणूस मूढ बनतो. अज्ञानाने माणसाची बुद्धी मोहग्रस्त होते. अंतःकरण मोहाने व्यापल्यावर मोहच विवेकाचे रूप घेतो. मोहजन्य विवेकाचा निर्णयच माणसाला उचित वाटतो, पण तो विवेक नसून विवेकाचा अभ्यास असतो. त्यामुळे जसे वागायला हवे तसे माणूस वागत नाही आणि जसे वागायला नको तसे वागतो. उचित कोणते व अनुचित कोणते याचा यथार्थ निर्णय अज्ञानामुळे मूर्खाला घेताच येत नाही. पण पढत मूर्ख एक और मूर्ख असतो. उचित कोणते आणि अनुचित कोणते याचा यथार्थ निर्णय देणारी बुद्धी त्याच्यापाशी असते, पण उचित आचरण्यास व अनुचित नाकारण्यास अवश्य असणारे मनोबल त्याच्यापाशी नसते. अविद्येचा जोर मोठा विलक्षण आहे. शहाणी माणसे सुद्धा प्रसंगी मोहाने मूर्खासारखी वागतात. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये तर शहाण्या मूर्खांचा भरणा विशेष आढळतो. अशा पढत मूर्खांचे वर्णन श्री समर्थ करतात. व्यवहारातील पढत मूर्ख रजोगुणी आणि तमोगुणी असतात. त्यांचे अंतःकरण विकारांनी भरलेले असते. कामवासनेच्या अधीन होऊन तो स्त्रियांची संगत करतो. त्याचा क्रोध अनावर असतो. लोभाच्या पायी तो प्रपंचात गुंततो. मत्सरापायी दुसऱ्याचे चांगले त्याला सोसत नाही. सर्वांशी कृत्रिमपणाने वागण्याची सवय त्याला असते. वेद, शास्त्र, परंपरा इत्यादी काहीच न मानता तो निंद्य वस्तू अंगीकारतो. चुकीच्या मार्गाने जातो आणि अपवित्र जीवन जगतो. त्याच्या बोलण्याने दुसऱ्याचे अंतःकरण दुखावते. सर्वांचे दोषच तेवढे त्याला दिसतात. ज्या दोषांबद्दल तो इतरांना नावे ठेवतो तेच आपल्या अंगी आहेत याची जाणीव तो ठेवीत नाही. आपल्या ज्ञानाच्या अभिमानाने तो सर्वांना नावे ठेवतो. एकीकडे त्याच्यापाशी चांगली विद्वत्ता असते. ज्ञान सांगण्यात तो मोठा पटाईत असतो, पण तो जसे बोलतो तसे वागत नाही. त्याचे अंतःकरण मलिन असते. श्रम करून तो विद्या मिळवतो खरा, पण विद्येने त्याला नम्रता येत नाही. त्याच्या वासना क्षुद्र असतात आणि लोकांच्या हितासाठी तो विद्येचा उपयोग करीत नाही. परमार्थदृष्ट्या त्याची देहबुद्धी प्रबल असते. स्वार्थापायी त्याला भगवंताचे स्मरण राहत नाही. मी करता, मी भोगता, मी सुखी, मी संसारी अशा भ्रमाने तो वावरतो. भक्तीची साधना न करता तो सगुण भक्तीचा उच्छेद करतो. दैवयोगाने वैभव प्राप्त झाले तर तो सद्गुरूंची कदर करीत नाही. खूप श्रवण करून देखील आपले अवगुण तो सोडित नाही. संसारात मनापासून रमल्याने तो परमार्थ बुडवतो. कित्येक वेळा तो परमार्थाचा धंदा करतो. इतकेच नव्हे तर विद्वान, विरक्त, योगाभ्यासी असून तो सिद्धीच्या अधीन झाला आणि लोकांना भविष्य सांगत सुटला तर तो देखील पढत मूर्खच होय. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 2 समास 10 पढत मूर्ख लक्षण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.